तर मित्रा, यूट्यूब चालू करायचा विचार चाललाय, चांगला विचार आहे, कर. मीही तसाच केला होता. दिवाळीची संध्याकाळ होती, असंच टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवला आणि तो पोस्ट केला. त्या व्हिडिओजवरती मला 500 व्ह्यूज आले. म्हणजे 500 लोकांनी माझा व्हिडिओ बघितला. ज्या माणसांनी आयुष्यभर स्टेटसही टाकले नव्हते व्हॉट्सअपवरती, त्याच्या व्हिडिओला 500 व्ह्यूज. मी ठरवलं मीही माझा चॅनल उघडणार. सुरुवात केली ट्रेडिंगच्या व्हिडिओपासून, कारण ट्रेडिंग मला खूप आवडायचं. पण काही दिवसानंतर मला मेल आला की तुम्ही सेबी रजिस्टर नाही आहात. याचा अर्थ काय? आपण जेव्हा यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकतो ट्रेडिंग करता, त्यासाठी तुम्हाला सेबीचा रजिस्टर्ड असायला लागतं. आता माझ्याकडे रजिस्ट्रेशन नव्हतं, त्यामुळे ट्रेडिंगवाले व्हिडिओज बंद केले. मग मी सुरुवात केली फनी व्हिडिओजपासून. पण ते काय आपल्याला जमेना. असा हा माझा चेहरा, ह्याला बघून कोण हसणार? त्यामुळे अभ्यास करायची मला हौस होती आणि मी यूट्यूबवरती लोकांनी कंटेंट कसे टाकायचे, कारण मीही स्ट्रगल करत होतो आणि स्ट्रगल करता करता मी शिकतही होतो. त्यामुळे माझा बराचसा अभ्यास झाला होता आणि मी तो अभ्यासाचा वापर दुसऱ्यांना शिकवण्याकरता केला. आज 8 ते 9 महिने झालेत. 1300 सबस्क्रायबर झाले आहेत तुमच्या कृपा दृष्टीने. आणि मी माझ्यासारख्याच बऱ्याचशा लोकांना, जी अजूनही 100, 50, 150 सबस्क्रायबरवरती मेहनत करत आहेत, त्यांना मी हेल्प करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आजच चालू करा. मी उद्या करीन या विचारामध्ये अडकून राहू नका. काही लागत नाही, एक छोटासा सेटअप लागतो. तुम्ही हा जो व्हिडिओ ज्या मोबाईलवरून बघत आहात तोही वापरू शकता. लाईट नसली तरी चालेल. आजही मी नॉर्मल माझ्या घरची ट्यूबलाईट वापरतो. फक्त एक 250 रुपयाचा मी स्टँड घेतलेला आहे, कारण असा पकडून पकडून हात दुखायला लागतो. सुरुवात कशीही करा, 100 चुका करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्सिस्टंट राहायला शिका. कन्सिस्टंट राहिलात ना की तुम्हाला हळूहळू आपोआप ओढी निर्माण होणार आणि तुमचं डोकं आणि तुमची कल्पना हळूहळू भरारी घ्यायला सुरुवात करणार. चुका कमी होत जाणार, डोकं चालायला लागणार, आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स आपोआप वाढणार. कॅमेऱ्याकडे बघून कसं बोलायचं, किती बोलायचं, हे सगळं आपोआप तुम्ही शिकणार. माझ्या हिशोबाने मला कोणीही शिकवलं नाही. शिकवणारा एकच व्यक्ती होतं, माझा कन्सिस्टन्सपणा, आणि हळूहळू तो कॉन्फिडन्समध्ये निर्माण झाला. तर मित्रांनो, अजिबात विचार करू नका, हा हसेल, ते काय बोलतील, विषय काय आहे, मी कसं रोज बोलू, सगळं तुम्हाला इझिली ChatGPT वरती अवेलेबल आहे. तुम्ही फक्त त्याला सांगा की मला या विषयावरती 30 सेकंद किंवा 1 मिनिटं किंवा 5 मिनिटं बोलायचे आहे, तर मला स्क्रिप्ट दे. तो तुम्हाला सोप्या भाषेमध्ये हिंदी, इंग्लिश किंवा मराठी ह्याच्यामध्ये तो तुम्हाला स्क्रिप्ट बनवून अगदी सोप्या भाषामध्ये देणार. तुम्हाला फक्त गृहपाठ करावा लागणार, पाठांतर करावा लागणार, थोडंसं आपलं डोकं डिस्क्रिप्शन, थंबनेल ह्या गोष्टींमध्ये करावं लागणार. विच इज ओके, ॲब्सोल्युटली फाईन, राईट. थोडासा पैसा कमवायला थोडीशी मेहनत करावी लागतेच ना. आणि जरी तुमचे सबस्क्रायबर नाही झाले तरी मित्रांनो, काहीही हरकत नाही. तुम्ही 4 लोकांसमोर कसं बोलायचं, कसं हसायचं, कितपत बोलायचं हे तरी शिकाल. उद्या ऑफिसमध्ये किंवा कुठे मीटिंगमध्ये किंवा लग्नामध्ये 4 लोकांसमोर कॉन्फिडेंटली बोलाल, करेक्ट. त्यामुळे ह्याचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी फायदा नेहमीच होणार. सुरुवात करा आणि जर तुम्ही सक्सेसफुल झालात तर मग तुम्हाला हळूहळू मॉनिटायझेशन पण होणार. प्रत्येक महिन्याला थोडेफार का होईना पैसा पण घरी येणार. आणि जर चांगल्या रीतीने तुम्ही झालात तर मग जेवढा तुमचा पगार मिळतो तुम्हाला, त्याच्या इक्विव्हॅलंट पगार सुद्धा यूट्यूबमधून तुम्हाला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त लोक तुम्हाला ओळखणार. लोक सोडा, आजूबाजूचे परिसराचे लोक तुम्हाला हाय हॅलो करतील. घरचे, तुमचे रिलेटिव्स थोडेसे एक्स्ट्रा रिस्पेक्ट देतील. आणि हे मी स्वतः बघितलेलं आहे. हे सगळं आपोआप होतं. तुम्हाला अजिबात काहीही करायची गरज नाही.
फक्त नियमितपणे व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ अपलोड करा. कंटेंट चांगला सिलेक्ट करा, लोकांना मदत होईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी फायदा होईल असा व्हिडिओ बनवा. लहान ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा विषय निवडा. जसा मी विषय निवडला आहे यूट्यूब कंटेंट क्रिएशन. ह्याच्यानी सगळ्यांना फायदा होतो, कारण आज 40, 50, 60 किंवा 70 या वया गटाचे माणसं देखील सुरुवात करतायत आणि हे तुम्ही यूट्यूबवरती व्हेरीफाय करू शकतात. आपल्याहून जास्त कॉन्फिडेंटली ते लोक बोलतायत. मी तर घरी रेकॉर्डिंग करतो, हे लोक तर बाहेर सुद्धा बिंदास बोलतात, ट्रेनमध्ये, पार्कमध्ये. एवढा कॉन्फिडन्स अजून माझ्यामध्ये पण नाही आलाय. तर जर ते लोक करू शकतात तर आपण का नाही करू शकत? फायदेच फायदे आहेत. यूट्यूबमुळे ॲफिलिएट मार्केटिंगनी पण पैसा कमवता येतो. म्हणजे काय तर आपण वापरलेला प्रोडक्ट आपण यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना रिकमेंड करायचा. एक्झाम्पल सांगतो. आता माझ्याकडे अगरबत्ती आहे, मला त्याचा स्मेल आवडतो, त्याचा ब्रँडचं नाव आहे एक्झाम्पल सायकल. तर मी ॲमेझॉनमधून त्याची जी लिंक आहे ती कॉपी करणार आणि या व्हिडिओवरती पेस्ट करणार. जी लोक त्याच्यावरती क्लिक करतील आणि तो प्रोडक्ट बाय करतील, त्याचा 1% म्हणजे 100 रुपयाची जर ती अगरबत्ती असेल तर मला 30 रुपये ते 15 रुपये पर्यंत एका परचेसच्या मागे मिळतील. काय वाईट आहे? घरी आलेला पैसा काय वाईट आहे मित्रांनो? बरेचसे फायदे आहेत. आपण बसू, 1 तासाचा व्हिडिओ बनवू. सोप्या भाषेमध्ये मी जर आफ्टर 40 चालू करू शकलो तर तुम्ही का नाही करू शकत? भरपूर वेळ आहे. एक्सपिरियन्स गेन करा आणि आपल्या आयुष्यामधल्या इन्कममध्ये वाढ निर्माण करा. नमस्कार.